आल्या 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 पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या. मतदार म्हणून तुम्हाला काय मिळणार? हॉटेलमध्ये जेवायला. कदाचित थंडी लय सुटली म्हणून यावेळी स्वेटर पण वाटले जाते. पण तो निवडून दिलेला गडी काय काम करणार? अहो ते जाऊ द्या. त्याच्या आधी जो कोणी होता त्यांनी काय दिवा लावला हे तर कळायला नको का? चला तर मग तुम्ही मागच्या आपल्या ग्रामपंचायतच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादामुळे आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय, ज्यामध्ये आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत तुमच्या नेत्याने काय दिवा लावला होता ते तुम्हाला कळणार आहे. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्यामुळे आत्ताच आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर करून ठेवा. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. मागच्या एका व्हिडिओत ई ग्राम स्वराज ऍप वापरून ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार कसा बाहेर काढायचा हे आपण सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी कमेंट केल्या आणि एक गोष्ट सांगितली की अँड्रॉइडच्या नवीन व्हर्जनला हे ऍप काही जणांसाठी चालत नाहीये. हो, हे खरंय, पण त्याची वेबसाईट सुरू आहे आणि ज्यांनी आधीच हे ऍप डाउनलोड केलं होतं त्यांच्या मोबाईलवर ते चालत आहे. माझ्याही मोबाईलवर ते चालतंय. ज्यांनी कमेंटमध्ये त्यांच्या गावाची नावं सांगितली आहेत त्यांना काहीच दिवसात डिटेल्ड रिपोर्ट त्यांच्या ग्रामपंचायतचा मिळेल. शिवाय या व्हिडिओत आपण ई ग्राम स्वराजच्या वेबसाईटवर जाऊन जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात मागच्या 10 वर्षात वेगवेगळ्या योजनांसाठी किती निधी खर्च झाला, किंबहुना किती ढापला, हे आपल्याला पाहता येणार आहे. चला तर मग त्याचीच माहिती घेऊया. ई ग्राम स्वराजच्या वेबसाईटवर जाऊन आपण त्याची माहिती मिळवू शकतो. गुगलवर जाऊन ई ग्राम स्वराज .gov.in ही वेबसाईट सर्च करा. या वेबसाईटवर गेल्यावर अनेक पर्याय आहेत. त्यामध्ये थोडं खाली गेलं की अकाउंटिंग हा पर्याय आहे, त्याच्यावर क्लिक करायचंय. इथं तुम्हाला जो दुसरा पर्याय कॅशबुक आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. मंडळी, इथं तुम्हाला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कोणत्या योजनासाठी निधी खर्च केला गेला याची प्रत्येक महिन्यानुसार माहिती मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला आपली माहिती टाकायची आहे. स्कीम या पर्यायाला क्लिक करून त्याच्या खाली मंथ वाईज वर क्लिक करायचंय आणि त्याच्या खाली आर्थिक वर्ष, राज्य, नंतरच्या पर्यायामध्ये डिस्ट्रिक्ट पंचायत, त्याच्या खाली तुमची जिल्हा परिषद, यानंतर त्या वर्षातील कोणत्या महिन्यातील माहिती पाहिजे आहे हे बघायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला जेवढ्या काही योजना असतील त्यांची नावं येतील. तर जिल्हा परिषदेने कोणत्या योजनेच्या माध्यमातून कोणत्या महिन्यात किती पैशांचा व्यवहार केला हे तुम्हाला कॅप्चा टाकल्यानंतर रिपोर्टमध्ये मिळून जाईल. तर मंडळी, या वेबसाईटचा वापर करून माहिती कशी काढायची याची फक्त एक पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे. तुम्ही ही वेबसाईट चालली तर महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील कोणत्याही पंचायत राजच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती याची माहिती इथून तुम्ही मिळवू शकता. अर्थात वेबसाईट हाताळणं सर्वांना तेवढं सोपं वाटत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा तुमची फक्त जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सांगा. मागच्या आर्थिक वर्षात त्यांनी किती उलाढाल केली, काय घोळ केलाय याची माहिती तुम्हाला आम्ही देऊ. आणि खरंच खूपच काही काळबेरं दिसलं तर त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवू. तुर्तास इथंच थांबूयात, पण अशाच महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत देणाऱ्या व्हिडिओंसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.